सारंगखेडा चेतक महोत्सवात रंगली अश्वनृत्य स्पर्धा। संपूर्ण भारतात प्रसिद्ध असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रा अश्व शौकीनांसाठी मेजवानी ठरत आहे। आज चेतक फेस्टिवलमध्ये अश्वनृत्य स्पर्धेने सगळ्यांचे लक्ष वेधले होते। घोड्यांच्या मनमोहक आणि आकर्षक नृत्यांनी अश्वशौकीनांना चांगलीच भुरळ घातली होती। भारत देशात घोडे व्यापारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सारंगखेड्यातील घोडे बाजार आता संपूर्ण रंगात आला असून बाजारातील चेतक फेस्टिवलची खऱ्या अर्थानं सुरुवात आजपासून सुरू झाली आहे। चेतक मैदानावर आयोजित अश्वनृत्य स्पर्धेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं। या अश्वनृत्य स्पर्धेत देशभरातील 14 घोड्यांनी सहभाग घेतला होता। घोड्यांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्याने उपस्थित मंत्रमुग्ध झाले। 2 पायावर उभे राहून सलामी, घोड्याचे नागिन नृत्य, डफळी नृत्य, खाटेवरचे नृत्य या सगळ्यांनी उपस्थित अश्वशौकीनांची चांगलीच दाद मिळाली। या नृत्याविष्कारामुळे घोड्यांची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे। अश्वनृत्य स्पर्धेत घोड्यांनी सादर केलेल्या नृत्यामुळे अनेकांना आश्चर्यचकित केलं आहे। पारंपरिक ढोलाच्या तालावर तर कधी पंजाबी भांगडा नृत्य तर कधी मारवाडी तालावर अश्वनृत्य करत होते। या अश्वनृत्य स्पर्धेत कच्छ गुजरातहून आलेले प्रदीप यादव यांची माही घोडी विजेती ठरली, तर अमरावतीतील राजू घोडा उपविजेता ठरला। अनुक्रमे अहमदाबाद येथील जितूभाई यांची तेंगली घोडी आणि इंदूर येथील धनंजयभाई यांची काजोल तिसरी ठरली। बडोदा येथील मुश्ताक पठाण यांचा सूर्या घोडा 4थ्या क्रमांकावर आला। एकंदरीतच सारंगखेडा येथील अश्वनृत्य स्पर्धेमुळे अश्वशौकीन मंत्रमुग्ध झाले। हम गुजरात से आए हैं, आनंद जिला है, तालुका खंडवा है, गांव का नाम रोहिणी है और महाराष्ट्र देश में आए हुए हैं। ये हमें नाच काम का कंपटीशन का मिला हुआ है, फर्स्ट नंबर सारंगखेड़ा। कौन सी नृत्य स्पर्धा थी? अश्वरेस चेतक फेस्टिवल। कौन सा प्राइज मिला? 31,000 रुपया इनाम मिला है और फर्स्ट नंबर मिला। आपने कैसे ट्रेन किया था घोड़ी? ये हमारे उस्ताद ने किया हुआ है। कैसे किया था? उस्ताद का नाम RK खान है और वो राजस्थान से है ट्रेनर। उसका नंबर 2 829050 6670। वो क्या 10-15 मिनट आधा कलाक सब घोड़ी को ट्रेनिंग देते थे। जो भी उनको आगे आगे घोड़े में जैसे काम आते थे, चौतारा, एक पाई, धमाल, नागिन, गजरा, उससे सब काम उसको घोड़ी को स्टेप बाय स्टेप देते थे। वो घोड़ी की उम्र भी होगी लगभग 3-3.5 साल की होगी घोड़ी। आए थे हम, पहली ही बार आए इधर। आते तो हम हर साल आते हैं देखने के लिए, मगर ये माही को लेकर हम पहली बार आए। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नंदुरबार।